नमस्कार मंडळी, मी रोशन सातपुते ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन कडून आज आपण पाहणार आहोत सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय, ते कसे ओळखायचे आणि प्रो ट्रेडर्स त्याचा वापर कसा करतात. शेवटी नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला बोनस ट्रिक देणार आहे जी अॅक्युरसी खूप वाढवणार आहे. तर आता आपण पाहूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय असतं. सपोर्ट म्हणजे असा प्राइस एरिया जिथून मार्केट वारंवार मार्केट वरी जाताना आपल्याला दिसतं, आणि रेजिस्टन्स एरिया म्हणजे असा एरिया जिथून मार्केट आपल्याला वारंवार खाली वळताना दिसतं. लक्षात ठेवा, एक सिग्नल पॉइंट नसतो, एक झोन असतो आणि प्राइस त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा रिॲक्ट होतो. ठीक आहे, आपण मार्केटमध्ये पाहत असतो अनालिसिस करताना बरेचसे ट्रेडर्स आपल्याला सांगतात की मार्केटमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे एखादी लाईन ड्रॉ करायची, जी की हॉरिझॉन्टल लाईन, किंवा आपण पाहतो इथे टूल्स मध्ये आपल्याला दाखवलं जातं एक असते हॉरिझॉन्टल लाईन आणि एक असते हॉरिझॉन्टल रे. या दोन गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये मार्क करायला सांगत असतात. युट्यूबर्स असो, कोणीही असो, शिक्षक असो, सगळे प्रत्येक व्यक्ती आपल्याला सांगत असतो की हॉरिझॉन्टल रे किंवा हॉरिझॉन्टल लाईन यूज करायची. पण मी सांगतो, मार्केटमध्ये एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवल जर तयार होताना दिसत असेल तर तो झोन असतो, तो फक्त सपोर्ट किंवा रेजिस्टन्स नसतो, त्याचा झोन तयार करावा लागतो. त्या झोन मध्ये मार्केट सपोर्ट घेत असतो किंवा एक झोन असा असतो त्या झोन मध्ये मार्केट रेजिस्टन्स घेत असतो. ठीक आहे, चला जर आपण पाहण्याचा प्रयत्न झाला तर ज्या वेळेस आपण एखाद्या प्राइस लेवलवरती मार्केट 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस बाउन्स झालेला दिसत असेल तर तो एरिया आपल्याला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स झोन म्हणून काम होताना दिसतो. ठीक आहे, आता आपण पाहायचं झालं तर झोन ओळखायचे कसे, तर पाहूया. रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोन काढताना नेहमी आपण 3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. तर प्रथम गोष्ट आहे ती म्हणजे मल्टिपल टच पॉइंट्स. आपल्याला जर प्राइसने 2 किंवा 3 वेळे बाउन्स किंवा रिव्हर्सल दिला असेल एखाद्या प्राइस वरतून, एखादी आपल्याला प्राइस गेलेली दिसतीये, त्या प्राइस वरतून मार्केटनी 2 किंवा 3 वेळेस जर आपल्याला तिथून बाउन्स केलेला दिसत असेल, ठीक आहे, तर तो झोन आपल्यासाठी स्ट्रॉंग असतो. जास्ती पण 5, 10, 15 वेळेस असं झालेला असेल तर तो झोन वीक होत चाललेला असतो. तर आपल्याला मिनिमम 2 किंवा 3 वेळेस जर आपल्याला तिथे मार्केटने रिस्पेक्ट देताना दिसत असेल त्या झोन वरती, तर तो झोन आपल्याला चांगला ठरू शकतो. बिगर कॅन्डल्स ऍट दी झोन, आणि त्या झोन मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला रिजेक्शन कॅन्डल्स थोडक्यात दिसायला पाहिजे, जसं की आपण हॅमर म्हणतो, जो की हा रिजेक्शन कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. असे मोठ्या प्रमाणात पॅटर्न्स आपल्याला त्या झोनच्या ठिकाणी बघायला भेटतात. झोनवर मोठा रिजेक्शन कॅन्डल दिसला तर बायर्स किंवा सेलर्स ऍक्टिव्ह आहेत याचा आपल्याला पुरावा मिळत असतो. तसंच थर्ड पॉइंट पाहूया, रिसेंट रिॲक्शन इम्पॉर्टन्स. मार्केटमध्ये रिसेंट रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट असतं. जुना झोन स्ट्रॉंग नसतो, जो खूप वर्षांपासून मार्केटचा पुढे आलेला झोन आहे त्याला वारंवार मार्केटने टेस्ट केलेलं असतं, कुठेतरी तो वीक होत जात असतो. बरोबर, तर आपल्याला तो जास्ती स्ट्रॉंग असणार का ताजा नवीन तयार झालेला जो असेल, ज्याला 2 किंवा 3 वेळेस आपण टेस्ट केलेलं पाहायला भेटतंय, असा स्ट्रॉंग असणार? तर आपण इथे पाहतोय की जो ताजा असेल तर तो जास्ती स्ट्रॉंग असेल. आपण जर एखादं उदाहरण घ्यायचं झालं, ताज्या फळभाज्या आणि ज्या जुन्या फळभाज्या याच्यामध्ये जर आपण फरक पाहिला तर जुन्या फळभाज्या कुठेतरी कोमेजून गेलेल्या दिसतील, कुठेतरी खराब झालेल्या दिसतील थोडक्यात. ठीक आहे, पण ज्या ताज्या असतील त्या आपल्याला खायची इच्छा होईल. जुन्याला बघूनच आपल्याला वाटेल की नको यार, इनफ, इतकंच बस झाला आता. ठीक आहे, पण ताज्या असतील तर आपण कुठलीही गोष्ट करायला रेडी असू. ठीक आहे, तर आपण पाहूया स्क्रीनवरती. आता आपल्याला इथे दिसतंय 2 किंवा 2 पेक्षा जास्ती पॉइंट्स आपण म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल साठी आपण घेऊया, हा एक झोन आहे, या झोन मध्ये आपल्याला 2 वेळेस टेस्ट झालेलं दिसतं. हा पहिला झोन आणि हा दुसरा झोन. ठीक आहे, इथे आपल्याला 2 वेळेस मार्केटने टेस्ट केलेलं दिसतंय. तर आपण काय करणार, एक एरिया मार्क करणार. एक एरिया मार्क करणार. आता पाहूया, या एरियामध्ये मार्केटनी कंटिन्युअस काय केलंय, रिजेक्शन देऊन तिथे थांबण्याचा प्रयत्न केलाय. आता मार्केट इथून वरती गेलंय, म्हणजे जो हा रेजिस्टन्स झोन होता याला ब्रेक करून वरती गेलं, पण मार्केट जेव्हा परत खाली येईल तेव्हा हा झोन खूप महत्वाचा ठरू शकतो आपल्याला. याचं कारण असं आहे की हा रिजेक्शन झोन आहे. मार्केट जेव्हाही कधी भविष्यात या लेवल पर्यंत येईल तेव्हा हा झोन खूप की लेवल म्हणून काम करू शकतो. ठीक आहे, म्हणून आपल्याला असे झोन्स मार्केटमध्ये मार्क करायचे असतात. हे आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये पाहत आहे डेली बेसिस वरती.
आपण जर शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये गेले तर आपल्याला भयंकर प्रमाणात ही स्ट्रॅटेजी आपली काम करताना दिसून येईल. तसंच अजून आपल्याला जर समजा सपोर्ट लेवल्स काढायचा प्रयत्न केला, इथे पण आपल्याला 2 लेवल्स दिसतात. आपण याला एरिया ड्रॉ केलाय. या एरियामध्ये जर मार्केट आलं तर आपल्याला परत इथे मार्केट चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट करताना दिसू शकतं. ठीक आहे. रिझन काय आहे हे मार्क करण्याचं, आपण काय केला, बरोबर प्रॉपर जी बॉडी आहे ती बॉडी आणि वीक या दोघांना एकत्र त्या बॉक्सच्या मध्ये आणून बसवलंय. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक जर समजा मी अशी लाईन ड्रॉ केली, की आता इथं लाईन समजा फॉर एक्झाम्पल साठी ड्रॉ केली, तर याच्या खाली बॉडी क्लोज होऊ शकते. राईट. आता मी डेली टाइम फ्रेम वरती बघितलं, आता टाइम फ्रेम चेंज केला आपण तर आपल्याला त्याच्या खाली बॉडीची क्लोजिंग येताना दिसेल किंवा काहीतरी दिसेल, तर तिथे ब्रेकआउट झालेला दिसेल आपल्याला. परंतु जर आपण तिथे झोन ड्रॉ केला तर आपल्याला माहितीये तेवढ्या झोन मध्ये मार्केट कुठेही येऊन तिथून रिजेक्शन घेऊन वरती जाऊ शकतं. म्हणजे आपण इथे थोडंसं थांबायला हवं. अशा झोन मध्ये आपण थोडंसं थांबून नंतर मार्केटमध्ये कन्फर्मेशन नंतर एंट्री घ्यायला हवी. ठीक आहे. हा झाला आपला सेकंड पॉइंट. त्याच्यानंतर आपण बघितलं सपोर्ट रेजिस्टन्स कसे काढायचे. तर आपण सपोर्ट रेजिस्टन्स काढत असताना 2 किंवा त्यापेक्षा जास्ती गोष्टी घेत असतो. सपोर्ट काढताना ज्या एरियावरून प्राइस वर गेला त्या स्विंग लोच्या आसपासचा एक झोन तयार करायचा असतो आपल्याला. जसं की आपण इथनं प्राइस वरी गेला, हा स्विंगच्या जवळपास आपण एक एरिया तयार केला. याच एरियावरती मार्केट पुढे आल्यानंतर आपल्याला रिस्पेक्ट करताना दिसतंय. वीक ते वीक नाही, बॉडी ते वीक किंवा बॉडी ते बॉडी प्रॅक्टिकल मार्केट मुवमेंट पाहून झोन तयार करायचा आहे आपल्याला. आपण पाहतोय त्या बॉडी ते बॉडी घेतलं का आपण, नाही, बॉडी ते वीक घेतलंय. म्हणजे आपल्याला झोन तयार करताना बॉडी ते वीकचा विचार करायचा, फक्त वीक ते वीक किंवा बॉडी ते बॉडीचा करायचा नाही आहे. याच्यातून आपल्याला इथे झोन छान प्रकारे तयार होताना दिसून येतोय. सपोर्ट कधीच एकदम सरळ लाईन नसते, हे एक रेंज असते. त्या रेंज मध्येच मार्केट कुठेतरी आपल्याला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेताना दिसत असतं. म्हणून ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की आपण जर एकच लाईन ड्रॉ केली सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कामाला येणार नाही. आपले लॉसेस वाढू शकतात, आपले स्टॉप लॉसेस हिट होऊ शकतात. म्हणून ही गोष्ट चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया एंट्री कधी घ्यायची. तर आपल्याला एंट्री घेताना पाहतो बहुतांश लोक काय करत असतात, सपोर्टर बाय आणि रेजिस्टन्सवर सेल. अरे बाबा, ही चूक आयुष्यात कधीच करू नकोस. सपोर्टर बाय करायचं आणि रेजिस्टन्सवर सेल करायचं, किंवा ग्रीन कॅन्डल दिसली की बाय वा 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 आणि रेड कॅन्डल दिसली की सेल करायचं. अरे बापरे, म्हणजे आपल्याला इथे आपण स्वतःच लॉस करायला भाग पाडतोय. ठीक आहे. तर प्रो ट्रेडर्स काय करत असतात, नेहमी कन्फर्मेशनची वाट बघत असतात आणि तेच आपल्यालाही करायचं. बापू तू पैसे कमवतोय ना, अरे मी पण कमवून दाखवेल, तुझ्यासोबतच मी पण येतो, आहे की नाही. तुझ्या गाडीत बसतोय, त्याच गाडीत मी पण बसलेलो आहे, पण तुला सांगणार नाहीये. असं काम आपल्याला करायचं आहे. तर ठीक आहे, आपण पाहूया सपोर्टवर एंट्री कशी घ्यायची. सपोर्टवर एंट्री घेण्यासाठी बेस्ट मेथड आहे, प्राइस सपोर्ट झोन मध्ये येतो का चेक करायचंय पहिल्यांदा. त्याच्यानंतर रिजेक्शन कॅन्डल तयार होत आहे का चेक करायचं. रिजेक्शन कॅन्डल आपला फ्रेंड आहे हॅमर, तसा जर तयार झाला तर तो 100% आपल्याला मार्केटमध्ये पैसे बनवूनच देणार. नेक्स्ट कॅन्डल आपल्याला कन्फर्मेशन देते. जर एखाद्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला, रिजेक्शन दिलं, तर आपल्याला नेक्स्ट कॅन्डल इथे कन्फर्मेशन देते. इथे हॅमर तयार झाला आपला मित्र, हा आपल्याला घेऊन जातो वरच्या दिशेने स्ट्रॉंग मुवमेंट देऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर रिटेस्ट आल्यावर बाय एंट्री करायची. आता मार्केटमध्ये आपण इथे पाहिलं, इथे ब्रेकआउट झालाय, रिटेस्ट आलाय, इथे आपण जर एंट्री केली आता आपल्याला छानपैकी टार्गेट्स भेटू शकतात. आता हा डेली टाइम फ्रेम मध्ये बघतोय, म्हणजे डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर 1,000 पॉईंटची आपल्याला जवळपास कॅन्डल दिसते, कुठली 500 पॉईंटची कॅन्डल दिसते. हा जर आपण शॉर्ट टर्म टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर खूप छान प्रकारे आपल्याला मुवमेंट इथे आलेल्या बघायला भेटतील. ठीक आहे. तर आपल्याला हा स्टडी खूप अत्यंत छान प्रकारे इथे करता येईल. कुठे, जिथे आपल्याला झोन दिसतील तिथे झालेले. ठीक आहे. याचबरोबर खूप छान प्रकारे आपल्याला प्राइस ऍक्शनचा यूज करता येईल. त्यासाठी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत थांबायचं आहे, पण नक्कीच आपण छान प्रकारे ट्रेडर्स बनवण्याचा प्रयत्न करूया. तसंच रेजिस्टन्स वरती सेल एंट्री करायची असेल तर बेस्ट मेथड आहे. प्राइस रेजिस्टन्स झोन जवळ आला की बेरिश कॅन्डल तयार होते. राईट. आपण झोन तयार केला, तिथे रिजेक्शन येणार, तिथे बिअरिश कॅन्डल तयार होणार, नेक्स्ट कॅन्डल ब्रेकडाऊन दाखवते, रिटेस्ट आला एंट्री टाकून द्यायची. आणि जर स्ट्रॉंग रिजेक्शन येत असेल बॉस, स्ट्रॉंग एकदम रिजेक्शन देत असेल, शूटिंग
स्टार तयार होत असेल तर अशा कंडिशन मध्ये डोळे झाकून नेक्स्ट कॅन्डलला एंट्री घ्या, शूटिंग स्टारचा हाय स्टॉप लॉस ठेवा. 100% मार्केटमध्ये पैसे बनणार म्हणजे बनणार आहेत. ठीक आहे. यानंतर जर पाहिलं तर मी एक सांगितलं होतं बोनस ट्रिक देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. बोनस ट्रिक आहे आपली तुमच्या सर्वांसाठी. तर पाहूया. सपोर्ट रेजिस्टन्स नेहमी हायर टाइम फ्रेमवर स्ट्रॉंगर असतात. त्याच्यामुळे आपल्याला अनालिसिस करताना 15 मिनिटाला दिसणारा झोन इतका मजबूत असतो का? नसतो. पण 1 तासाला किंवा 4 तासाला जर आपण झोन काढला तर तो कसा असतो? पॉवरफुल असतो. म्हणून झोन काढताना काय करायचं? मोठ्या टाइम फ्रेम मध्ये काढायचं आणि छोट्या टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करायचं. कधीही मोठ्या व्यक्तीला नॉलेज जास्त असतं, छोटा व्यक्ती शिकत शिकत वरी जात असतो. कारण मोठा व्यक्ती पहिले शिकलेला असतो म्हणून मोठ्याची पहिले रिस्पेक्ट करायची. तसंच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये मोठ्याचीच रिस्पेक्ट करायची आहे. ठीक आहे. जर तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स झोन योग्य काढायला शिकलात तर तुमचा अर्धा ट्रेडिंग प्रॉब्लेम इथेच संपला. अशाच आणखी प्राइस ऍक्शन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती हवा आहे. धन्यवाद.